हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. आजचा व्हिडिओ आहे ना, आज मला थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि हे का सांगायचं आहे की हे वर्षानुवर्ष घेतलेले अनुभव आहेत आम्ही, म्हणजे आमच्या पिढीने. आणि मग मला असं वाटतं की ज्या मुली आहेत, म्हणजे लग्न होऊन ज्यांना लहान मुलं आहेत अशांना, आणि दिवाळी आलेली आहे, खूप आनंदाचा सण आहे. आणि अशा वेळेला ना खूप खूप गडबड होते, किंवा म्हणजे काय होतं की घरातल्या बाईला सगळं बघावं लागतं आणि मग तिची एकटीची तारांबळ उडते. त्यामुळे मला काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगायच्या आहेत की तुम्ही प्लॅनिंगनी करा. प्लॅनिंग केलं ना की सगळ्या गोष्टी वेळेवर आणि व्यवस्थित होतात. त्यामुळे हे प्लॅनिंग का आणि कसं करायचं ते मी कसं करते हे तुम्हाला सांगते. आता तुम्ही तुमच्या ह्यांनी करा. आता दिवाळीच्या ना साधारण 12-15 दिवस आधीच घराची साफसफाई करून घ्यायची. घराची साफसफाई करून घ्यायची. आणि म्हणजे ते आयत्या वेळेला नाही करायचं, कारण ही साफसफाई जरी आपण कुठच्या ह्याला म्हणजे लोकांना बाहेरच्या बोलवलं तरी काय होतं माहिती आहे, क्लिनिंगची लोकं जरी आली तरी घरातल्या बाईला लक्ष द्यावं लागतं. किंवा जे आता ट्रॉलीज आहेत किंवा कपाटा आहेत किचनमधली, ह्यातलं सगळं सामान बाहेर काढून द्यावं लागतं. ती माणसं काढत नाही. त्यामुळे आपल्याला हे सामान बाहेर काढून द्यावं लागतं. आणि मग ते सामान परत त्यांनी स्वच्छ केलं, सगळं झालं की रात्री परत लावावं लागतं. त्यामुळे हा एक सबंध दिवस म्हणजे आपल्याला पण, आपण पण बिझी राहतो. त्यामुळे हे काम आहे ना, आपण शक्यतो बायकांनी ना आधी करून घ्यावं. म्हणजे एक 10-12 दिवस आधी केलं ना की आयत्या वेळेला त्रास होत नाही. किंवा पडदे वगैरे जे काही तुम्हाला जर धुवायचे असतील ना, ते एखाद महिना आधी धुवून ठेवा, कारण एवढं काही घाण होत नाही. म्हणजे अगदी त्याच वेळेला धुवायला पाहिजे असं नाही. दुसरं म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर फराळाचं घरी करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी काय लागणार आहे, ह्याचं प्लॅनिंग करून तुम्ही आधी ते सगळं सामान वगैरे आणून ठेवा. आणि त्याची पूर्वतयारी पण करून ठेवा. म्हणजे मग तुम्हाला आयत्या वेळेला घाई होत नाही. आजकाल खूप छान म्हणजे ऑर्डर दिली की घरगुती खूप छान करून मिळतं. तसं जर तुम्ही घेणार असाल तर तसं म्हणजे मला असं वाटतं की ज्या जॉबवाल्या मुली आहेत किंवा असं ज्या वयस्कर माणसं आहेत घरामध्ये, त्यांनी असं थोडं जेवढं आपल्याला लागतं तेवढं बाहेरनं थोडंफार, आजकाल गोड काय असं खूप कोणी खात नाही पहिल्यासारखं, त्यामुळे थोडंसं ऑर्डर करायचं. आणि एखादा पदार्थ आपला जो असतो तो आपण घरी करायचा ह्याच्यासाठी, नैवेद्यासाठी. तर असं केलं तरीही तुम्हाला चालेल. म्हणजे तुम्हाला तुम्ही फ्रेश राहाल म्हणून सांगते मी हे. आणि तुम्ही आता दिवाळी आपली 4 दिवस असते साधारण. तर 4 दिवसासाठी तुम्ही कोणत्या साड्या नेसणार आहात, का ड्रेस घालणार आहात, काय करणार आहात, त्याची पण पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवा. म्हणजे तुम्ही कुठच्या साड्या नेसायचं ठरवलं आहे त्याच्यावरचे ब्लाऊज बघून ठेवा, पेटिकोट बघून ठेवा, किंवा ज्वेलरी तुम्ही काय घालणार आहात ते बघून ठेवा. हे सगळं तुम्ही आधी ठरवून ठेवलं, बघून ठेवलं ना की आयत्या वेळेला तुम्हाला त्रास होणार नाही. जसा मी मागे एक व्हिडिओ केला होता की साडीची पूर्वतयारी कशी करायची, ती सुद्धा तुम्ही आता समजा दिवाळीच्या 4 दिवसात आपण एकमेकांकडे जातो किंवा आपलं म्हणजे काही कार्यक्रम असतात, मग त्याला जायचं असतं आणि मग त्यावेळेला साडी नेसायची असेल तर कुठची साडी नेसणार आहात. आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे पदर वगैरे तयार करून ठेवणं, पिनअप करून ठेवणं, हे सगळं आधी केलं ना तर तुम्हाला पटकन तयार होता येईल. आणि काय असतं, वर्षातनं एकदा सण असतो आणि बायका एवढ्या दमून जातात, आणि त्यानंतर त्यांना जर असं काही म्हणजे स्वतःचं करायचं म्हटल्यावर ना त्यांचा उत्साह पण थोडासा कमी होतो, त्या थकल्यासारख्या होतात. त्यामुळे जर तुम्हाला फ्रेश राहून सगळं करायचं असेल तर तुम्हाला ही पूर्वतयारी केली पाहिजे, किंवा करा असं मी सांगते. आणि दुसरं म्हणजे आता फराळाचं झालं, साड्यांचं, कपड्यांचं झालं. लहान मुलं असतील तर त्यांचेही कपडे काय घालायचे असतील ते ठरवून ठेवा. आता तुम्हाला एक मजा म्हणून सांगते. माझ्या मुलांचे वाढदिवस ना साधारण जुलै आणि ऑगस्टमध्ये असायचे. तर त्यावेळेला मी काय करायची की त्यांच्या वाढदिवसासाठी कपडे, दसऱ्यासाठी काय त्यांना घ्यायचे असतील नवीन कपडे ते, आणि दिवाळीसाठी हे मी सगळं त्याच वेळेला खरेदी करून टाकायची. दिवाळीच्या वेळेला अजिबात मार्केटमध्ये जायची नाही, कारण त्यावेळेला एकतर दुकानातल्या कोणत्याच लोकांना म्हणजे त्यांना हे द्यायला, दाखवायला उत्साह असतो, एवढे ते जमलेले असतात. कारण खूप 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 गर्दी असते. सगळेजण दिवाळीच्या वेळेलाच खरेदी करतात, त्यामुळे खूप गर्दी असते. त्यामुळे आपण आधी घेऊन ठेवलं. ते टेलरकडे पण गर्दी त्यावेळेला असते, त्यामुळे आधी घेतलं, शिवून फिटिंग करून व्यवस्थित ते ड्रेस वगैरे तयार करून ठेवला, इस्त्री करून, की दिवाळीच्या वेळेला पटकन काढायचा आणि घालायचा असं होतं. आता साड्यासुद्धा तुम्ही आधी घेऊन ठेवलात ना, म्हणजे साधारण आता आमच्या इकडे पुण्यामध्ये कसं आहे
की आधी चांगल्या साड्यांचा पण सेल लागतो, साधारण जुलै मध्ये वगैरे, जुलै ऑगस्टला सेल असतो. अशा वेळेला तुम्हाला ज्या कुठच्या साड्या घ्यायच्या चांगल्यातल्या त्या साड्या घेऊन ठेवल्या, त्याला फॉल पिको, त्याचा ब्लाऊज सगळं शिवून तयार करून ठेवलं ना, की तुम्हाला दिवाळीत जास्त त्रास होणार नाही. तुम्ही पटकन तुमच्या मनासारखं तयार होऊ शकता आणि तुम्हाला म्हणजे मनाला पण आनंद मिळेल. आणि आतून जेव्हा तुम्हाला आनंद मिळतो मनाला, तो तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतो. म्हणजे तुम्ही सगळं घातलं पण तुम्ही तुमचा चेहरा जर थकल्यासारखा वाटला तर ते काय उपयोग नाही आहे. त्यामुळे हे सगळं आधी प्लॅनिंग करून ठेवा. प्लॅनिंग केल्यामुळे तुम्हाला बघा किती फरक पडतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण प्लॅनिंग केलं ना तर ती गोष्ट व्यवस्थित होते. आयत्या वेळेला शोधाशोध, धावाधाव असं करावं लागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते, हे अनुभवाचे बोल आहेत. हे म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष करून 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 आम्हाला हा अनुभव आलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगते. म्हणजे घराची साफसफाई, फराळाचं, तसंच कंदिलाचं सांगते तुम्हाला. कंदील जर तुम्हाला नवीन आणायचा असेल तर तो पण आणून ठेवा. साधारण दिवाळीच्या 15 दिवस आधीपासून कंदील वगैरे लागतात सगळीकडे. कंदील आणायचे आहेत, काही माळा आणायच्या आहेत, त्या पण तुम्ही आणून ठेवा. किंवा जर तुमच्याकडे आदल्या वर्षीचे वगैरे घेतलेला चांगला कंदील, कारण कंदील चांगला घेतला बॉक्समध्ये ठेवला की तो छान राहतो, म्हणजे नवीन आणायची गरज पडत नाही. तर तुम्ही तुमचा कंदील असेल तो एक 8-10 दिवस आधी बॉक्समधनं म्हणजे बघा, व्यवस्थित काढून ठेवा. कारण तो कुठे म्हणजे असा खराब झाला नाही वगैरे ते सगळं बघून ठेवा, म्हणजे आयत्या वेळेला धावपळ होत नाही. तुमच्या दिव्यांच्या माळा असतील त्या पण काढून तुम्ही व्यवस्थित लावून बघा, त्या चालू आहेत की नाही. म्हणजे ही जर तयारी, आता ही तयारी साधारण पुरुषांनी करायला पाहिजे. म्हणजे पुरुषांनी जर हे सगळं बघून ठेवलं अगोदर तर मग आयत्या वेळेला फक्त माळा लावणं आणि कंदील लावणं हे काम राहतं. त्यामुळे आणि पणत्या जर तुमच्याकडे तुम्हाला नवीन आणायच्या असतील तर त्याही 8-10 दिवस आधी आणून ठेवायच्या. आणि मातीच्या पणत्या तुम्ही आणणार असाल तर आजकाल खूप छान शोभेच्या वगैरे पण मिळतात, पण मातीच्या पणत्या आणणार असाल तर म्हणजे पूर्वी आता माझ्या आईने मला सांगितलं होतं की पणत्या आणल्या ना की आम्ही पाण्यामध्ये घालून ठेवायचो. पाण्यामध्ये घातल्यामुळे ते माती पाणी ओढून घ्यायची, शोषून घ्यायची. म्हणजे तुम्ही डायरेक्ट पणत्या आणून लावल्या ना तर ते सगळं माती तेल ओढून घेते. त्यामुळे आधी पाण्यात घालून ठेवायच्या, थोड्या वेळाने त्या स्वच्छ धुवून ठेवून द्यायच्या. जर तुम्ही डिझाईनच्या घेणार असाल तर धुवू नका, कारण मग ते त्याचं जे पेंटिंग वगैरे केलं असेल तर ते जाईल. तर आणि मग त्या स्वच्छ धुवून ठेवून द्यायच्या, वाळवायच्या आणि मग दिवाळीच्या वेळेला त्या लावायला तयार होतात. तसंच तुम्ही त्या तुमच्या ते पणतीमधल्या वाती असतात त्या पण वाती बघून ठेवा. आजकाल रेडीमेड मिळतं, काही करावं लागत नाही. पूर्वी आम्ही वाती वळत बसायचो, तर आता रेडीमेड वाती मिळतात. त्यामुळे त्या पणतीत घालायला वाती त्या पण बघून ठेवा, आणून ठेवा. तसंच हे झालं पणत्यांचं. तुम्हाला मेणाच्या जर लावायच्या असतील म्हणजे शक्यतो ना दारामध्ये, म्हणजे आपलं जे मेन दार असतं त्या दारामध्ये आणि 2-3 ठिकाणी म्हणजे एक 5-6 पणत्या तरी तेलाच्या लावाव्या. कारण तेलाची पणती लावणं हे आपलं खरं आहे. हे मेणबत्त्या आपण लावत नाही, म्हणजे ह्याच्या मेणबत्त्यांचं जे मिळतं वॅक्सच्या ज्या पणत्या मिळतात त्या पण म्हणजे त्या शो म्हणून तुम्ही लावू शकता. पण खरं जर आपलं हे आहे ते तेलाच्या पणत्या लावणं, तर ते तेलाच्या पणत्या एक 5-6 तरी तुम्ही लावा आणि त्याच्यासाठी ही तयारी करून ठेवा. हे झालं पणत्यांचं. आता पणत्या झाल्या, कंदील झाला, फराळाचं सगळं तुम्ही आधी प्लॅनिंग करून ठेवलं, काय काय करायचं आहे, त्याच्यासाठी काय काय आणायचं आहे, किंवा रेडीमेड आणायचं असेल तर काय आणायचं आहे, घरी करायचं असेल तर काय करायचं आहे. हे झालं फराळाचं. कपड्यांचं बघून ठेवायचं. तुम्ही कपडे घालणार आहात म्हणजे तुम्ही ड्रेस घालणार आहात, साडी घालणार आहात, तर त्याची आधी पूर्वतयारी करून ठेवायची. आणि हे सगळं केलं ना तुम्ही तर तुम्ही बघा दिवाळीच्या वेळेला एकदम तुम्ही आनंदी, फ्रेश आणि छान राहाल आणि तुम्हालाही आनंद मिळेल हे सगळं करताना. अशी खूप घाई गडबड गोंधळ होणार नाही, आरडाओरडा होणार नाही किंवा चिडाचिड होणार नाही. तुम्ही छान हसत राहाल. तुम्ही हसत राहिलात की घरही हसत राहील. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी असं करते म्हणून मी तुम्हाला सांगते. दिवाळीचे 4 दिवस आहेत ना, जे काय मेन दिवस आहेत, 3-4 दिवस काय येतील ह्यावेळेला, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, हे 4 दिवस आहेत. तर हे 4 दिवस आहेत ना, तुम्हाला कुठे जायचं असो नसो, मी काय करते, ज्या चांगल्या माझ्या साड्या आहेत, ज्या आपण नेहमी काढत नाही किंवा नेहमी नेसत नाही, अशा ज्या साड्या आहेत पैठण्या वगैरे, ह्या सगळ्या मी 4 दिवस संध्याकाळ झाली की सगळं व्यवस्थित तयार होऊन मी साड्या नेसते. पण एरवी काय आपण साड्या अशा एवढ्या काढत नाही आणि नेसत नाही, कोणाच्या तरी लग्नालाच नेसतो.
किंवा लग्नात सुद्धा आपण काय होतं की सासरकडच्या माणसांकडे एकदा दोनदा नेसली, माहेरच्या माणसांकडे एकदा दोनदा नेसली की ती साडी आपली तशीच पडून राहते. आपण काय प्रत्येक वेळेला तीच तीच साडी नेसत नाही. त्यामुळे ह्या अशा चांगल्या साड्या आहेत ना, ह्या सुद्धा तुम्ही 4 दिवस ना तुम्ही संध्याकाळी सगळं त्यात जरा प्लॅनिंग करायचं, स्वयंपाकाचं वगैरे पटकन आवरून घ्यायचं, किंवा सकाळी जर व्यवस्थित स्वयंपाक केला तर संध्याकाळी काहीतरी असं सटरपटर म्हणजे करायचं आणि छान साड्या नेसायच्या. देवाजवळ दिवा लावताना संध्याकाळी दिवा लावताना साडी नेसायची, पणत्या लावायच्या. तुम्ही नुसता विचार करून बघा किती छान वाटतं. 4 दिवस तर आपण पणत्या लावतोच, तर पणत्या लावायच्या. अगदी जर तुम्हाला वेळ असेल तर कुठेतरी देवाला वगैरे जाऊन यायचं, देवळात जाऊन यायचं. बघा किती प्रसन्न वाटतं. आणि हे आपण जे ठेवलेल्या साड्या असतात त्या नुसत्याच कपाटात ठेवण्यापेक्षा हे नेसल्या आपण तर किती त्या साड्या पण छान नेसल्या जातात. आपल्यालाही छान वाटतं, घरातल्या लोकांनाही छान वाटतं. आणि घरची गृहलक्ष्मी आहे, जी लक्ष्मीपूजन आपण करतो त्याच्याविषयी ही गृहलक्ष्मी आहे, ती खूप आनंदात असली, हसरी असली, प्रसन्न असली तर घर पण प्रसन्न राहतं. आणि ह्या गृहलक्ष्मीने प्रसन्न राहावं, नीटनेटकं राहावं, व्यवस्थित राहावं, स्वतःला छान ठेवावं म्हणून म्हणजे मी स्वतः असं करते. मी 4 दिवस छान छान साड्या नेसते, छान मला जसं पाहिजे तशी तयार होते. आर्टिफिशियल दागिने का होईना पण मी घालते, किंवा तुम्ही जर तुमचे रिअल दागिने मोत्याचे, सोन्याचे जे काय तुम्हाला घालायचे ते घाला आणि छान तयार व्हा आणि छान राहा. आणि ही दिवाळी तुम्हाला खूप छान जाऊ दे. आत्ता ज्यांनी व्हिडिओ बघतील त्यांनी सुद्धा आत्ता पण वेळ गेलेला नाही, हे प्लॅनिंग करा आणि या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही सगळं म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा की कधी काय करायचं. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सगळी तयारी करा, किंवा एका ह्याच्यावर लिहून काढा आणि त्याप्रमाणे तयार करा. तसंच तुम्हाला सांगते की जर तुमच्याकडे कोणी येणार असतील पाहुणे वगैरे, म्हणजे दिवाळीत आपण बोलवतो ना लोकांना, तर दिवाळीत कोणी येणार असेल, मी काय करते माहिती आहे का, इडलीचं पीठ असं जास्त करून ठेवते आणि मग त्याच्यामध्येच आहे ना मी इडल्या पण करते, डोसे पण करते, अप्पे पण करते. म्हणजे अशा वेळेला ना आपल्याला फराळाचं खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. असं काहीतरी साऊथ इंडियन डिश खायला आपल्याला आवडते, किंवा आपल्याला केलं तर छान वाटतं म्हणजे त्यावेळेला खायला. तर आणि मी दहीवडे वगैरे असे करते. म्हणजे दहीवडे कसं आपलं एक तेलकट खाऊन पण कंटाळा येतो ना, अर्थात वडे तेलकट असतात पण ते पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचं तेल सगळं निघून गेलेलं असतं. त्यामुळे मी दहीवडे किंवा हे असं काहीतरी प्लॅनिंग करते, किंवा पावभाजी करा किंवा काही छोले वगैरे सुद्धा छान वाटतात अशा दिवसात म्हणजे केलेले, की अगदीच गोड खाऊन पण कंटाळा येतो ना. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याने ठरवा की तुम्ही काय म्हणजे आमच्याकडे तर आम्ही असं करतो की जर कोणी येणार असेल ना तर त्याचं प्लॅनिंग 1-2 दिवस आधीच आम्ही करून ठेवतो की काय करायचं, म्हणजे भाजी कोणती करायची, किंवा गोड असेल तर गोड काय करायचं, किंवा पातळ म्हणून असं एक हे करतो आपण, छोले करतो किंवा कसली आमटी करतो तर ते काय करायचं, हे सगळं आधी ठरवून ठेवतो. तसं तुम्ही कोणी जर तुमच्याकडे येणार असेल ना तर तुम्ही पण ह्या प्लॅन करून ठेवा की काय करायचं. आणि हे जर आपलं ठरलेलं असलं आणि त्याप्रमाणे आपलं सामान आणलेलं असलं ना तर करायला वेळ लागत नाही. आपणही ज्या दिवशी आपल्याकडे पाहुणे येणार त्या दिवशी आपण दमून जात नाही, आपणही पटापट करून सगळं मोकळं होतो. एखाद दुसरा पदार्थ आपण बाहेरनं पण आणू शकतो, असं काही नाही. आजकाल सगळं घरगुती खाना म्हणजे मेस असतात त्याच्यामधनं मिळतात, त्यामुळे असे छानच मिळतं. म्हणजे बाहेरनं पण एखाद दुसरा पदार्थ बाहेरनं आणावा आणि बाकी सगळं काही गोष्टी आपण घरी कराव्या. असं केल्याने ते म्हणजे सगळं येणारे लोक पण छान म्हणजे त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारू शकतो, बोलू शकतो आणि आपण पण आपलं दिवाळी किंवा हे सण आहे हा एन्जॉय करू शकतो. नाही तर काय होतं, घरची बाई काम करत बसते, येणाऱ्या माणसांबरोबर तिला बोलायला वेळच नसतो, किंवा ती दमून जाते, तिचा चेहरा असा उतरलेला राहतो किंवा तेलकट दिसतो. त्याच्यापेक्षा आपण प्लॅनिंग करून सगळं केलं तर तुम्हालाही जाणवेल की हा सण तुमचाही खूप छान गेला. अशी छान प्रकारे तुम्ही दिवाळी साजरी करा. आणि दिवाळीच्या शुभेच्छा तर मी त्यावेळेला देईनच, पण तरीही तुम्हाला सांगते की तुम्ही दिवाळी अशा प्रकारे छान एन्जॉय करा. तुमच्या माणसांबरोबर एन्जॉय करा, तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा, तुमच्या मित्रमंडळींबरोबर एन्जॉय करा आणि अशी दिवाळी तुम्हाला छान जाऊ दे म्हणून दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि धन्यवाद म्हणते. बघा तुम्हाला पटलं तर करून बघा. थँक्यू, धन्यवाद.